तुम्ही मनापासून एखाद्या व्यक्तीला मदत केली, साथ दिली आणि अडचणीमध्ये सुद्धा त्याला तुम्ही पाठीशी उभे राहिला. पण जेव्हा तुमची वेळ आलेली आहे, तेव्हा त्या व्यक्ती कुठेच दिसत नाहीये. तुमच्या मनात मोठी-मोठी स्वप्न आहेत, कल्पना आहेत. काहीतरी वेगळं करण्याची जिद्द पण आहेच. पण प्रत्येक वेळी परिस्थिती तुमचे पाय मागे ओढत आहे आणि असं तुम्हाला मधून-अधून सध्या तरी वाटत राहते. तुमचा स्वभाव हा वेगळा आहे. पुढचा विचार करणार आहे. जग ज्या गोष्टी आज स्वीकारतं, त्या गोष्टींचा विचार कुंभ राशीच्या व्यक्तींनी फार आधीच करून ठेवला होता. पण ह्या स्वभावामुळे अनेक वेळा लोक त्यांना समजून घेत नाहीत. त्यांना हट्टी समजतात किंवा ते वेगळे समजतात. बाहेरून तुम्ही खूप मजबूत दिसताना, पण मनात मात्र अनेक प्रश्नही सुरूच असतात. असं असतं की मी योग्य दिशेने चाललोय का? माझी मेहनत तुम्हाला कधी फळाला येणार आहे का? माझ्या आयुष्यात एवढे बदल का घडत आहेत? आणि ह्या गोष्टींपैकी जर तुमच्या मनात एखादा जरी प्रश्न मनात येत असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये श्रीराम म्हणून लिहा. आता सध्याच्या पुढील 15 दिवसांमध्ये काही महत्वाच्या घटना आयुष्यामध्ये घडतील. काही लोक आयुष्यातून निघून जातील कायमचे. काही नवीन लोक तुमच्या भविष्याचे कारण ठरतील. काही निर्णय तुमच्या मनाविरुद्ध घ्यावे लागतील. पण नंतर तुम्हाला असं जाणवेल की हे जे घडलं ते माझ्या भल्यासाठीच होतं. कारण प्रत्येक बदल हा नुकसान नसतो ना. काही बदल हे ईश्वर आपल्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी घडवत असतो. आता वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीसाठी सध्याची ग्रह स्थिती कशी आहे? सर्वात महत्वाचा बदल म्हणजे पुढील 15 तारखेला रवीचा प्रवेश कर्क राशीमध्ये होणार आहे. आणि काही प्रमुख ग्रहांच्या हालचाली ज्या आहेत ना, त्याच्यामध्ये गुरु कर्क राशीमध्ये तर आहेच, मंगळ वृषभेत आहे, शनी मीन राशीत आहे, राहू केतू कुंभ आणि सिंह राशीमध्ये आहेत. अनुक्रमे आहेत ते. चौथ्या भावातील मंगळाचा जर विचार केला की नाही, तर तिथं घर, आई, मानसिक शांतता, वाहन आणि मालमत्ता याच्याबद्दल विचार होतो. आणि या काळात घरात काही कारणांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो आणि लहान गोष्टींचे मोठे वादही होऊ शकतात. कसं आहे, घर बदलण्याचा विचार, घराची दुरुस्ती, वाहनावरील खर्च किंवा मालमत्तेशी संबंधित प्रश्न उभे राहतात. आणि काही वेळा तुम्हाला असं वाटेल की बाहेरचे प्रश्न कमी आहेत, पण घरातील वातावरणच मनाला शांत बसू देत नाही. म्हणून घरामध्ये थोडं शांतपणे संवाद करणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाचा ग्रहयोग असा आहे की षष्टम भावामधून गुरुचं उच्च गोचर होत आहे. शत्रूंवर विजय मिळवण्याची हा ताकद देतो. अनेक दिवसांपासून अडकलेली कामं मार्गी लागतात आणि नोकरीतील अडचणी पण कमी होऊ शकतात ना. मग कर्ज फेडण्याची संधी पण मिळू शकते आणि आरोग्याच्या समस्या हळूहळू सुधारू शकतात. पण लक्षात घ्या, गुरु एक गोष्ट शिकवतो की प्रामाणिकपणे केलेल्या कर्माचे फळ जे आहे ना, ते उशिरा मिळेल पण ते नक्की मिळेल. त्याचप्रमाणे कसं आहे की कर्केतला रवी जो आहे की नाही, हा स्पर्धात्मक क्षेत्रामध्ये तुम्हाला यश देईल, पण कामाचा ताणही वाढवतो. तुमच्या कामाच्या ठिकाणी विरोधक सक्रिय होतात. काही लोक तुमच्याबद्दल चुकीच्या अफवा पसरवण्याचा प्रयत्नही करू शकतात. मात्र कसं आहे, तुमचं काम मजबूत असेल तर सत्य शेवटी तुमच्याच बाजूने उभे राहील. आणि दुसऱ्या भावातील शनी आर्थिक शिस्त शिकवेल. पैसा येईल, पण तो सुद्धा मेहनतीनंतर. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळणे तेच तुमच्यासाठी गरजेचं आहे. सध्या तुमच्या राशीतला जो राहू आहे की नाही, तो अचानक वेळ तुम्हाला मोठे निर्णय घ्यायला सारखे भाग पाडतोय. काहीतरी नवीन करण्याची इच्छा जागृत करतोय. पण ते निर्णय भावनेत घेऊ नका, कारण हे तर राहूचं मायाजाळ असतं. आणि सप्तम भावातील केतू आणि नात्यांमध्ये थोडा अलिप्तपणा आणतोय. तुमचा जोडीदार असेल किंवा व्यवसायातला पार्टनर असेल, त्यांच्यापासून थोडासा दुरावा पण निर्माण होतो, मतभेद तयार होतात. आणि मग ह्या संपूर्ण ग्रहस्थितीचा एक संदेश असा आहे की घरात संयम ठेवा, कामात सातत्य ठेवा, आर्थिक शिस्त ठेवा आणि नात्यांमध्ये विश्वास ठेवा. कारण की पुढचे जे 15 ते 16 दिवसच आहेत, 30 तारखेपर्यंतचे, ते कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी एक जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणारे असतील. नोकरी आणि व्यवसायाचा जर विचार केला ना, तर काय होतं तिथं, मी जसं म्हटलं की षष्टम भावातला गुरु जो आहे, तो शत्रूंवर विजय मिळवतो. म्हणजेच तो थोडक्यात अडचणींवर पण मात करून देतो. काय होतं की तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक शिस्त आणि संयम आणि सातत्य नोकरीच्या ठिकाणी दाखवावे लागेल. कारण की 6व्या भावातला जो उच्च गुरु आहे ना, तो नोकरी करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. कार्यालयात विरोधक पण कमकुवत होतील आणि ज्यांनी तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, त्यांचे प्रयत्न फार काळ टिकणार नाहीत. पण याचा अर्थ
संघर्ष संपला असं नाहीये ना. संघर्ष असेल, पण शेवटी विजय तुमचाच होण्याची शक्यता वाढणार आहे. आणि काही जणांना मग अचानक जबाबदारी मिळते. सुरुवातीला त्यांना असं वाटतं की हे काम माझ्याकडून होणार नाहीये, पण काही महिन्यानंतर ह्याच कामामुळे तुमची वेगळी ओळख निर्माण होऊ शकते. आणि दुसऱ्या भावातला शनी तर तुमच्या बरोबर आहेच. पैसा आणि पद दोन्ही मिळवून देतो, पण शॉर्टकटने मिळवून देत नाही. मेहनत, वेळ आणि संयम यांची परीक्षा घेतल्यानंतरच तुम्हाला त्या बाबतीत यश मिळणार आहे. आणि तुम्ही नोकरी बदलण्याचा जर विचार करत असाल तर घाई अजिबात करू नका. फक्त कसं आहे, जास्त पगार पाहून निर्णय घेऊ नये. कामाचे वातावरण, तिथली स्थिरता, भविष्यातल्या संधी याचाही विचार करा. तसंच काही व्यवसाय करणाऱ्यांसाठी एक वेगळी काळजी घेतली पाहिजे, कारण तुमच्या राशीतला राहू स्वप्न दाखवेल. नवीन व्यवसाय, मोठी गुंतवणूक आणि जलद विस्तार करण्याची इच्छा तुम्हाला होते. प्रत्येक संधी फायदेशीर असेलच असं नाहीये. कोणत्याही नवीन पार्टनरशिप पूर्वी कागदपत्रे, अटी आणि आर्थिक व्यवहार तुम्ही सांभाळला पाहिजे. त्यातली वास्तविकता तुम्ही पडताळून पाहिली पाहिजे. आणि ह्याच्यापासून तुम्हाला राहू दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून फसवणूक होणे, चुकीचे आर्थिक सल्ले मिळणे आणि खोटी आश्वासने मिळणे अशा गोष्टी तुमच्यापर्यंत येऊ शकतात. ते ग्रह तुम्हाला शिकवतायत बरं का, की मेहनतीला पर्याय नाहीये. आणि योग्य वेळ येण्यापूर्वी घाई करणाऱ्यांना यशापेक्षा अनुभव जास्त मिळतो. आणि जर तुम्ही शांतपणे, सातत्याने, प्रामाणिकपणे काम करत राहिलात तर नक्कीच पुढील 30 तारखेपर्यंतचा काळ जो आहे ना, तो समाधानकारक राहील. लक्षात घ्या. आता मला तुम्ही तुमच्या सोयीच्छेनुसार कमेंटमध्ये सांगा की तुम्ही नोकरी करत आहात का नोकरी बदलण्याच्या विचारात आहात, व्यवसाय करत आहात का आहे तो व्यवसाय बंद करून नवीन व्यवसाय करण्याच्या विचारात आहात. आपल्या स्वइच्छेने उत्तर जे आहे ते कमेंटमध्ये लिहा. तसंच कुटुंब आणि वैवाहिक जीवनाचा जर विचार केला ना, का होतं इथं तशीच काही परिस्थिती आहे. सर्वात जास्त तुम्हाला कुटुंबातील व्यक्तींची मन जपण्याची गरज आहे. काय होतं, अनेक वेळा जीवनात मोठी संकटे बाहेरून येत नाहीयेत, ती घरातून सुरू होतात. आणि सप्तम भावातील केतू, तुमच्या राशीतला राहू यांचा प्रभाव काही व्यक्तींमध्ये भावनिक दुरावा निर्माण करतो. ठीक आहे, सगळं व्यवस्थित वाटतं, पण मनातून एकमेकांशी जोडले पण जे असतं ना, ते कमी होत असल्याची भावना तयार होते. आणि काही विवाहित व्यक्तींना असं वाटतं की आम्ही रोज बोलतो पण मनातलं काहीच बोलत नाही. म्हणून कसं आहे, जोडीदाराला तुमच्याकडून वेळ हवा असेल आणि तुम्ही कामाच्या तणावामुळे तो देऊ शकणार नाही. म्हणून सुरुवातीला हा विषय कसा आहे, छोटा वाटेल, पण हळूहळू त्याचाच मोठा गैरसमज होऊ शकतो. आणि काही घरांमध्ये कसं होतं, पैशावरून किंवा काही घरांमध्ये मुलांच्या भविष्यावरून वाद होऊ शकतात. तर काही लोकांमध्ये सासर माहेरच्या हस्तक्षेप वाढल्यामुळे सुद्धा वाद होऊ शकतात. कारण का चतुर्थ भावातला मंगळ घरातील वातावरण तापवतो. मग घर खरेदी, मालमत्ता, वाहन, घरातील जबाबदाऱ्या या बाबतीत मतभेद होण्याची शक्यता आहे. आणि मग काहींना असं वाटू शकतं की मी या घरासाठी इतकं करतो पण माझं ऐकूनच घेतलं जात नाही ना. म्हणून कुंभ राशीच्या व्यक्तींना लक्षात ठेवा की या काळात तुमचा सर्वात मोठा शत्रू राग नाहीये, तर शांत राहून मनात सगळं साठवून ठेवण्याची एक सवय आहे. आणि जे शब्द तुम्ही आज बोलत नाहीयेत ना, तेच उद्या नातं तुटण्याचं कारण बनू शकतात. तसंच प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींनी पण विशेष काळजी घेतली पाहिजे. वारंवार फोन तपासणे, सोशल मीडियावरून संशय घेणे किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर जास्त विश्वास ठेवणे या गोष्टी नात्याला कसं आहे, गंभीर इजा पोहोचवतात. अविवाहित व्यक्तींना पण विवाहाचे प्रस्ताव येतील, पण प्रत्येक प्रस्ताव योग्य असेलच असं नाहीये ना. घाईत घेतलेला निर्णय काय होतं, पुढे आयुष्यभराची जबाबदारी तयार करत असतो. म्हणून या काळात विशेष सावधगिरी अशी आहे की रागाच्या भरात वेगळं होऊया, हे नातं संपलं असे शब्द वापरू नका. घरातील वाद सोशल मीडियावर किंवा नातेवाईकांमध्ये पण नेऊ नका. जोडीदाराच्या शांततेचा अर्थ नेहमीच चुकीचा लावू नका ना. आर्थिक गोष्टी पूर्णपणे पारदर्शक ठेवा. आठवड्यातून किमान एक दिवस तरी तुम्ही कुटुंबासाठी राखून ठेवा. कसं आहे, अनेक नाती जी असतात ना, ती विश्वास तुटल्यामुळे तुटत नसतात, ती दुर्लक्ष केल्यामुळे पण तुटतात. त्यामुळे एकमेकांसाठी वेळ नसणे किंवा एकमेकांचं बोलणं न ऐकणे आणि तो किंवा ती आपोआप समजून घेईल अशी तुम्ही अपेक्षा ठेवता ना, यामुळे अनेक चांगली नाती हळूहळू कमकुवत होत जातात. म्हणून मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की सध्या तुमच्या आयुष्यात सर्वात मोठी चिंता कोणती आहे. वैवाहिक जीवन आहेत का, प्रेमसंबंध आहेत का, कुटुंबातील मतभेद आहेत किंवा घर किंवा मालमत्तेचे प्रश्न आहेत. तसंच काही आर्थिक स्थिती आणि धनलाभ याच्या बाबतीत विचार केला तर नक्कीच सध्या तर कसं आहे, शनीचं गोचर धनभावातून आहे. पैसे कमवण्याची क्षमता वाढलेली आहे, पण तो टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय ना. म्हणून अनेक जण म्हणतील की कमाई वाढली आहे,
पण बचत मात्र अजून होत नाहीये ना. आणि याचे कारण जे आहे ना ते फक्त खर्च नसणार आहे, तर वाढलेल्या जबाबदाऱ्या असतील, घरातील एखादी मोठी गरज असते, पालकांचे आरोग्य असते, मुलांचे शिक्षण असते, आणि मग कसं आहे काही वाहन आणि घराशी संबंधित खर्च अचानक समोर येऊ शकतात. कसं आहे कधी कधी महिन्याच्या सुरुवातीलाच मोठी रक्कम खर्च होईल आणि मग उरलेला महिना आर्थिक तणावात जाईल ना. मग दुसऱ्या भावातील शनी पैशाचे महत्व शिकवत असतो. तो पैसे देतो, पण प्रत्येक रुपयामागे मेहनत करू नका. म्हणून या काळात अतिरिक्त उत्पन्नासाठीही प्रयत्न करावे लागू शकतात. कसं आहे ओव्हर टाइम करणे किंवा फ्रीलान्सिंगचे काम करणे किंवा मग दुसरा उत्पन्नाचा कुठला तरी सोर्स शोधणे, या बाबतीत काही जण सक्रिय होतील. काय होतं अचानक व्यवसाय वाढवणे किंवा मोठे कर्ज घेणे, मोठी गुंतवणूक करणे, असे विचार सारखे तुम्हाला आकर्षक वाटत राहतील. पण सध्या कसं आहे लक्षात घ्या, प्रत्येक चमकणारी गोष्ट ही थोडी सोनं असते ना. कोणीतरी दुप्पट पैसे देतो, हमीशीर परतावा देतो, असं तुम्हाला कोणतरी प्रलोभन तयार करेल. कारण कसं आहे या काळात फसवणूक होण्याची शक्यता जास्त आहे कुंभ राशीच्या बाबतीत. मित्रांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये पैशाचे व्यवहार करताना विशेष सावध राहा. पण नाते आहे म्हणून डोळे बंद करून पैसे देऊ नका. लिहून ठेवा, पुरावे ठेवा. कारण कसं आहे की नंतर पैसा आणि नातं दोन्ही धोक्यात येऊ शकतं. कसं आहे 6व्या भावाचा जो उच्च असलेला गुरु आहे ना, तो एक दिलासादायक गोष्ट पण सांगतो. जर जुने कर्ज असेल तर ते फेडण्याची संधी मिळेल. अडकलेले पैसे परत थोडेफार मिळतात. आर्थिक शिस्त फक्त ठेवणं गरजेचं आहे. आणि मग त्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला त्या बाबतीत गरजेचा आहे. सध्या तुमच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता कमी आहे. जास्त कमवण्यापेक्षा जे कमवलं आहे ते फक्त तुम्हाला सुरक्षित कसं ठेवायचं याचंच नियोजन करायचं आहे. राहूचं गोचर तुम्हाला नेहमी प्रलोभन तयार करून विचारांचा गोंधळ पण तयार करतो. त्यामुळे योग्य निर्णय घेण्याची कुंभ राशीची क्षमता थोडी अशी कमी झालेली जाणवते. तुम्ही कमेंटमध्ये सांगा सध्या तुमच्या आयुष्यात कर्ज, घर खर्च, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य ह्यापैकी कोणत्या गोष्टीवरती जास्त पैसा खर्च होतोय. कायदेशीर बाबींचा जर विचार केला ना, तर सध्या कोणतीही कायदेशीर किंवा सरकारी किंवा कागदपत्रांशी संबंधित बाब जी आहे ना ती प्रलंबितच असेल. ती दुर्लक्षित तर तुम्ही करू नका. म्हणजे जमीन, मालमत्ता, करार, बँक कर्ज, वारसा किंवा काही न्यायालयीन प्रकरण मध्ये घाईघाईने निर्णय घेणं टाळलं पाहिजे. जर प्रकरण न्यायालयात असेल तर योग्य सल्ला घेऊनच संयमाने पुढे जा. आणि 6व्या भावातील उच्च असलेला गुरु योग्य बाजूने लढणाऱ्यांना मदत करू शकतो, पण प्रक्रियेला वेळ लागेल. लक्षात ठेवा, सत्य तुमच्या बाजूने असले तरी प्रत्येक विजयाला योग्य तयारी आणि संयमाची साथ लागते. तसंच आरोग्याच्या जरी बाबतीत विचार केला की नाही, तर कामापेक्षा तुम्ही शरीराला जास्त प्राधान्य देणं गरजेचं आहे. कारण की चतुर्थ भावातला मंगळ मानसिक ताण, अस्वस्थता किंवा रक्तदाबाचे चढ उतार किंवा झोपेची समस्या वाढवू शकतो. आणि षष्टम भावातला जो गुरु आहे तो थोडस तुम्हाला शिस्तबद्ध जीवनशैली जगवण्याची थोडी बुद्धी देतो. म्हणून तुम्ही गुरुकडे लक्ष द्या, पुरेशी झोप पण घ्या आणि नियमित व्यायाम याकडे दुर्लक्ष मात्र करू नका. लक्षात ठेवा कसं आहे, पैसा तर पुन्हा कमवता येतो, पण बिघडलेले आरोग्य परत मिळवण्यासाठी फार वेळ लागतो. म्हणून तुम्ही मला तुमच्या स्वेच्छेने कमेंटमध्ये सांगा, सध्या तुम्हाला जास्त त्रास झोपेचा होतोय का मानसिक ताणाचा होतोय, का रक्तदाबाचा होतोय का पचनाचा त्रास होतोय. म्हणून मला कुंभ राशीच्या व्यक्तींना जाता जाता असं सांगू वाटतं, आपण जे आता या व्हिडिओमध्ये पाहिलं की नाही त्याचा एक सार असा आहे की पुढचे जे 30 तारखेपर्यंतचे दिवस असतील ना, ते तुम्हाला काही असे कोणती गोष्ट हिरावून घेण्यासाठी नाहीयेत, तर तुम्हाला तुमच्या योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी आहेत. आणि कदाचित काही लोक ठीक आहे तुमची साथ सोडतील बरं का, मदत करणार नाहीत. काही नाती पण मदत करणार नाहीत. काही योजना अपूर्ण राहतील ह्या काळात. आणि काही वेळा तुम्ही स्वतःलाच विचारताल की हे माझ्या बाबतीतच का घडत आहे. पण मला असं सांगू वाटतं की काळ निघून गेल्यावर तुम्हालाही असं जाणवेल की ज्या गोष्टीला मी त्यावेळी संकट समजलो होतो तीच माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी संधी होती. म्हणून लक्षात ठेवा की कुंभ राशी व्यक्तींची सर्वात मोठी ताकद त्यांची बुद्धिमत्ता नाही, पुन्हा नव्याने उभा राहण्याची क्षमता आहे. म्हणून कोणत्याही व्यक्तीसाठी स्वतःची किंमत कमी करू नका. ज्यांनी तुमची कदर केली त्यांना मनापासून साथ द्या आणि ज्यांनी फक्त तुमचा उपयोग केला त्यांच्यापासून तुम्ही शांतपणे दूर राहा. या काळात कसं आहे हे तुम्ही काही सोपे उपाय मी तुम्हाला सांगतो. प्रत्येक शनिवारी तुम्ही शनी मंदिरात जा,
शनी मंत्राचा तुम्ही जाप करू शकता, त्याला शनीचं बीज मंत्र म्हणतात. काळे तेल किंवा उडीद डाळ यांचे पण दान करू शकता, हे शास्त्रातच सांगितलेलं आहे. आई वडील किंवा गुरु किंवा गरजू व्यक्तींची सेवा करा. कोणताही मोठा निर्णय रागात किंवा अहंकारात किंवा इतरांच्या दबावाखाली घेऊ नका. म्हणून मला एक गोष्ट तुम्ही नक्की सांगा की तुमच्या आयुष्यात सध्या सर्वात मोठी परीक्षा कोणत्या क्षेत्रात सुरू आहे? करिअरमध्ये आहे का, कुटुंबात आहे का, आर्थिक स्थितीमध्ये आहे का, आरोग्यात आहे? तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कमेंटमध्ये लिहा. ठीक आहे, मी प्रत्येक कमेंट वाचतो आणि शक्य तितक्या जणांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला तर तो तुमच्या काही कुटुंबातील किंवा मित्र परिवारातील इतर कुंभ राशीच्या व्यक्तींना पण नक्की शेअर करा. कदाचित तुमचा अनुभव, तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या व्यक्तीला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन पण मिळू शकतं ना. आणि जर तुम्हाला विश्वास असेल की माझ्या आयुष्यातील चांगला काळ आता सुरू होत आहे, तर मग तुम्ही कमेंटमध्ये मनापासून एकदा श्रीराम म्हणून पण लिहा. ईश्वर आणि गुरु कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावरती सदैव राहो, अशी नेहमीच सदिच्छा असणार आहे. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.